मित्रांनो नमस्कार मित्रांनो, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने भाजपचा 27 वर्षाचा वनवास संपला आहे। दिल्ली भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे। याच पार्श्वभूमीवर आज भाजप मुख्यालयात जोरदार जल्लोष केला जात आहे। या विजयोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते। त्यांनी यावेळी जोरदार भाषण केले। या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे आभार मानले आणि पुढे म्हणाले, संपूर्ण देशाला माहीत आहे की जिथे एनडीए आहे तिथे सुशासन आहे, विकास आहे, विश्वास आहे। एनडीएचा प्रत्येक उमेदवार लोकप्रतिनिधी लोकांच्या हिताचे काम करत आहे। देशात एनडीए जिथेही जनादेश मिळाला, आम्ही त्या राज्याला विकासाच्या नव्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला आहे। त्यामुळे भाजपला सातत्याने विजय मिळत आहे। लोक आमच्या सरकारला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून देत आहे। उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, आसाम, मणिपूर प्रत्येक राज्यात आम्हाला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे। या दिल्लीच्या बाजूला यूपी आहे। एकेकाळी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था मोठे आव्हान होतं। सर्वात मोठं आव्हान महिलांसाठी होतं। मेंदूचा ताप वाढायचा। आम्ही त्यांचा अंत करण्यासाठी संकल्प करून काम केलं। त्याच प्रकारे महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकऱ्यावर संकट यायचं। आम्ही जलयुक्त शिवरायांच्या माध्यमातून पाणी पोहोचवलं। हरियाणातही विकास केला। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजप सरकार आलं आहे। यमुनेला दिल्लीची ओळख करणार आम्ही संकल्प केला आहे। हे काम कठीण आहे, दीर्घ काळापासूनच आहे। किती वेळ गेला, शक्ती कितीही लागली तरी संकल्प मजबूत असेल तर आपण यमुना स्वच्छ करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। तसेच मी अण्णा हजारे यांचे विधान ऐकत होतो। अण्णा हजारे हे बऱ्याच काळापासून आपदावाल्यांची पिढी झेलत होते। त्यांनाही या पिढीतून मुक्ती मिळाली असेल। ज्या पक्षाचा जन्मच भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनातून झाला, तेच भ्रष्टाचारात बुडाले। या पक्षाचे मंत्री, मुख्यमंत्री भ्रष्टाचारात तुरुंगात गेले। स्वतःला इमानदारीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दुसऱ्यांना भ्रष्टाचारीत ठरवायचे, तेच भ्रष्टाचारी निघाले। दारू घोटाळ्याने दिल्लीला बदनाम केलं। अहंकार एवढा लोक कोरोनाने होरपळली होती तेव्हा आपदावाले शिशमाल बनवत होते। त्यांनी आपला प्रत्येक घोटाळा लपवण्यासाठी रोज नवीन षडयंत्र रचले। आता दिल्लीचा जनादेश आला आहे। पहिल्या विधानसभा अधिवेशनात सीएजीचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल। भ्रष्टाचाराची चौकशी होईल। ज्याने लुटले असेल त्यांना भरावे लागेल, ही पण मोदीची गॅरंटी आहे, असेही मोदींनी म्हटले आहे। तर हे होते मित्रांनो, दिल्लीतील विधानसभा निवडणुकी जिंकल्यानंतर मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलेले भाषण। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।